नमस्कार मित्रांनो, तुमचं व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज मी एकटी हितेश कुठे गेला? तर आज मी एकटी नाही आहे, हितेश आहे बाहेर आणि मी हे जे शूट करते ना त्याला माहीत नाही आहे. तर तुम्ही काल बघितलं असेल, मी चिकन बिर्याणी बनवली होती आणि सगळ्यांना खूप आवडली बिर्याणी, सगळ्यांनी मस्त रेमटवली अक्षरशः. तर आज मी हितेशला ना काही प्रश्न विचारणार आहे, ठीक आहे, आणि त्याची उत्तरं मला ऐकायची आहेत काय आहेत. त्याच्या उत्तरांवरून मी त्याला पुढचं चॅलेंज देणार आहे. तर बघूया त्याची उत्तरं काय आहेत, तो काय रिॲक्ट करतोय. आय एम 100% शुअर तो असं बोलेल काही नाही, माझ्यासाठी सगळं सिम्पल आहे, इझी आहे वगैरे. 101%, कारण काय त्यासाठी काहीच कठीण नाही असं तो म्हणतो. ओके, सो त्याला आपण ती प्रश्न विचारूयात आणि त्याची उत्तरं ऐकूयात. सो चला. हितेश काय करतोय? रील चालत असेल ना व्हॉट्सॲप. ओके, मी तुला ना काही प्रश्न विचारते, त्याची मला उत्तरं दे, ठीक आहे? देशील? अरे डायरेक्ट नाही, उत्तरं दे. काल तू बिर्याणी खाल्लीस? चिकन बिर्याणी खाल्ली ना, सगळ्यांनीच खाल्ली, संपली पण. खाल्ली म्हणजे काय, रेमटवली, बरोबर ना? हो, 2 टाइमला, 3-4 टाइम, रात्री 1:30 वाजता पण करायला. ओके, कशी झाली होती? चांगली झाली होती. चांगली का मस्त का भारी? चिकन पीस ऍक्च्युली त्यांना राईस थोडंसं राहिलं आहे, बाकी चिकन पीस संपली. ओके, टिक्का पीस. तर काय वाटतं, चिकन बिर्याणी बनवणं सोपं आहे का कठीण आहे? कोण पण बनवू शकतो. कोण पण बनवू शकतं? ChatGPT ऐकताय ना, उत्तर ऐकताय ना? ठीक आहे, कोण पण बनवू शकतं. जनरल काय वाटतं, स्वयंपाक करणं कठीण आहे का सोपं आहे? कठीण आहे बोललो तरी सुद्धा प्रॉब्लेम आहे, सोपं आहे बोललो तरी सुद्धा प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय पाहिजे, काय ते काय तुला काय वाटतं? तुम्हाला काय उत्तर अपेक्षित ते सांगा. अरे मला काय उत्तर नाही अपेक्षित, तुला काय वाटतंय, कठीण आहे का सोपं आहे स्वयंपाक बनवणं? संभ्रमात पडलाय हा. 7.25 करोड काय उभी, अफसोस बोलू नकोस, चुकला झाला. सोपं आहे सर, एवढं काय नाही, ते बनवू शकतो कोणतं. कसं काय? तर बनवू शकतो, एवढं काय नाही. सोपं आहे ॲक्च्युली, प्रॅक्टिस असली पाहिजे फक्त रोजच्या रोज बनवण्याची. असं रोज काम करतो. म्हणजे आयडियली बघायला गेलं तर तुझ्या मते ते सोपं आहे, फक्त प्रॅक्टिसची गरज आहे, बरोबर ना? प्रॅक्टिस बोललो म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की रोज करायला पाहिजे किंवा काय. म्हणजे मी पुढे एक विचारलंच नाहीये, मी काही बोललेच नाहीये अजून. एक चॅलेंज आहे, मला वाटलं होतं. एक्सेप्ट करशील तू? बघ हा. हा, चॅलेंज असं आहे की जर सोपं आहे तर आपण सोप्याची सुरुवात आजपासून करूयात, प्रॅक्टिस सुरू करूयात, ठीक आहे? प्रॅक्टिस आजपासून सुरू करू आणि बघूयात आपण एव्हरी वीकेंडला ॲटलिस्ट एक डिश तू मॅडी बनवशील म्हणजे प्रयत्न तरी करशील. कॉन्टेक्स्टच नव्हता काही, कॉन्टेक्स्ट आहे, काहीच नव्हता. विचारला प्रश्न कुठला होता? अरे तुला सोपं वाटतं की नाही, म्हणजे प्रॅक्टिस केल्यामुळे सोपं वाटतं की नाही, तर मग प्रॅक्टिस सुरू करूयात आपण. नाही, प्रॅक्टिस नाही करायची ना मला करूयात. कशाला प्रॅक्टिस पण? मी रोज बनवू शकते, तू हा, एक रोज दिवस, ना. आठवड्याचा एक दिवस. आठवड्यात एकदा बोलली, पहिले तो साक्षीदार. रोज नाही बोलले मी बोलले एक दिवस फक्त. वीकला एक दिवस, एक वीकेंडला एक. ओके. ही चक्कर आली हिला, वीकेंडला मोठी चक्कर आली. आणि मी रोज बनवते, गरमीमध्ये घामाघूम होतो आणि किचन मध्ये उभं राहून स्वयंपाक करतो, त्याच्यासाठी काही वाटत नाही. या लोकांना यांना वाटत सोपं आहे. ठीक आहे, सोपं आहे का? ठीक आहे, एक्सेप्टेड चॅलेंज. काय होतं चॅलेंज? ओवी, यू आर द आय विटनेस. तर मित्रांनो, अशा रीती हा एक बकरा फसलेला आहे. चला आता आपण चॅलेंज देऊयात. सॉरी. तर तू काय बनवशील? चॅलेंज तर एक्सेप्ट केलंय यांनी, मोठा शाणा, ठीक आहे. मग आता तुला सांगतो ना, बनवायचं ना, बनवायचंय. येडा बनवू शकतो. येडा नाही बनवायचंय, दुसरं चहा बनवू शकतो, कोकम सरबत बनवू शकतो. अजून काय आपल्याकडे? हे बघा, बनवू शकतो. चॅलेंजला विटनेस अजून एक आलाय. आमरस बनवू शकतो, आंबे बनवतो. नाही, हे सगळी सोपी कामं नको आहेत, आमरस वगैरे काहीच नाहीये. तर मी तुला एक सिंपल सांगते, चल. सिंपल म्हणजे आता त्यातल्या त्यात जर असं बोलतो ना, सोपं काम म्हणजे एक चीज सँडविच बनवू शकतोस तू.
व्हेजिटेबल चीज सँडविच. चीज सँडविच, व्हेजिटेबल चीज सँडविच. आता अजून ऍड करा की त्याच्यात अजून काय असेल. अरे नॉर्मल चीज आणि ब्रेड मध्ये काय असतं त्याला सँडविच नाही म्हणू शकत आपण. व्हेज चीज आणि व्हेज चीज मध्ये फक्त व्हेज आणि चीज सँडविच मध्ये फक्त चीज असतो आणि ब्रेड असतो. नाही मग व्हेजिटेबल चीज सँडविच. आता मग व्हेजिटेबल पण काय असणार? व्हेजिटेबल मध्ये नॉर्मल काकडी, टोमॅटो, कांदा. काय करायला लागेल? हा येस करेक्ट बोलली सोबी. सोपं आहे ना बट सोपं आहे त्याच्यासाठी सगळं सोपं आहे. तर चलो आपल्याकडे ब्रेड आहे ऑलरेडी, कांदा आहे, कांदा सगळीकडेच असतो, सगळ्यांकडेच असतो आणि काकडी आहे, टोमॅटो आहे. तर तुझ्यासाठी काम सोपं झालेलं आहे. चीज सुद्धा आहे. म्हणजे नसतं तर काय मला काय शेतात जाऊन काढता नसतं का काय? नाही काही पण लेपटॉप करावं लागलं असं तुला. अजिबात ठीक आहे बघ ब्रेड तर आहे. 0 मैदा. हा ठीक आहे. चॅम 0 मैदा आहे, 0 मैदा नाही. ह्यानी जमवलंय सगळं. कांदा, टोमॅटो. हा वाला कांदा कापणार आहे मी, हा फक्त घेऊन आलो. हा कांदा, टोमॅटो, अजून काय काकडी. ठीक आहे. काकडी. आणि चीज आंबा. कुठे गेलं? मेन चीज. ब्रेड पण आहे रेडी तिकडे. चीज कुठे आहे? चीज फ्रीज मध्ये आहे, किती वेळ लागतो काढायला? हा, दरवाजा काढ. टिपूया आहे, दरवाजा टिपूया आहे. आने दो आने दो. एक घे चीज मी तुला देते दर. आणि मेयो पण थोडंसं लाव. अरे थोडं मेयो पण लाव ना. काय फरक पडतो तुला लावायला? ब्रेडला तर लावायचंय. मेन चॅलेंज आहे ना सगळं कापणं. काकडी तुला पील करून घ्यावी लागेल. टोमॅटो धुवून घे स्वच्छ. पहिले आपण भाज्या धुवून घेऊ. पील पण कर. पीलर घे. पिलर हे घे पिलर. हा पिलर असतो. पीलर पासून सुरुवात आहे तुझी. हा कसा वापरला जातो? तसा. हा व्हेरी गुड. बरोबर आहे. अरे जरा जोर तर लाव. थांब ना जरा, मला पहिले फिगर आउट करू दे ना. तुला किती प्रेशर लावायला लागतं? आज मिळणार आहे ना? फिजिक्स आहे त्याच्यामध्ये. तसं नाही होत. पील मध्ये बोट ठेवावं लागतं आणि मग प्रेशर देऊन काढायचं असतं. हा हा तेच फिजिक्स म्हणत होतं. हा ते सांगितल्याशिवाय कळतच नाही. अरे पण ते जास्त पील नको करू. आतली काकडी पण सगळी घेतोयस त्यातली. काही तिचं पिलिंग बघ कसं चाललंय. 5 मिनिटं झाले तीच साल काढतोय तो. दिस इज फिलिंग. सोपं आहे बाबा सोपं आहे. इट हॅज सम फिलिंग्स म्हणून मी ते हळूहळू करतो. एकच साल काढतोय तो कधीपासून. अरे ती बरोबर निघाली पाहिजे, तिला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून मी हळूहळू काढतो. अरे खाणार आहे मी तिला. हा पण कसला तिला- त्रास. ही डिमांड आलेली आहे. आता पिलर हा, चेंज बघितलं. केलाय आणि हा सोपा पिलर घेतलाय. सोपा पिलर. हा ठीक आहे ठीक आहे. माणसाने प्रगती काय केली आयुष्यात, तर त्याला सगळ्या गोष्टी या सोप्या व्हाव्या म्हणून. हात कठीण सांभाळून काम कर. करत कशाला? ह्याने काय कापला जात नाही हात बीत. हो अजिबात नाही कापलं. असं तुला वाटतं? Guaranteed, हो हो. ह्याने काही नाही होत. किती काढतोय त्याच्या आतलं सगळं काढतोयस तू. नाही काढत. तुला खायचंय? अरे यार तू काय खाणार कोण आहे? खाणार मी आहे. मग करणार कोण आहे? मग करणार तू आहेस पण तुला सांगायला नको व्यवस्थित कर. हे नाही का नवीन गाणं आलंय? शाला. आता काकडी कापतोय. व्हेरी गुड. गुड प्रोग्रेस. मिशेलिन शेफ बरेचसे प्रोग्राम मी बघितले. मास्टर शेफ आहेस ना तू. तुला आज नाव आजपासून नाव. मास्टर शेफ मध्ये मी भरपूर एपिसोड बघितले. मास्टर शेफ पेक्षा मी आफ्टर शेफ जास्त बघितले. तरी कशाला कापायचे? का सगळी नको कापू तेच बोलते. एक तू आता ठेव. हा ब्रेड आहे ना दुसरी अजून एक प्लेट घे. थांब ना, मी करणार ना. मग मी तर तुझी त्यामध्ये ते instruction सगळे एक साईडला ठेव काकडी. आता पहिले वरचं माहिती आहे ना काढायचं असतं. काय इरिटेट होतं मला. आता माझ्याकडे काही नाही. Irritate काय? अरे सांगायला नको का? नको. हा हे नको घेऊ. हे नको बस. तिकडनं काप. एवढे जाडे जाडे नाही थोडं पातळ. भाजी नाही बनवायची आपल्याला. सँडविच बनवायचे. हा हात बोट सांभाळून काप. सतत माझ्या कानाच्या मागे पाणी येते, त्याच्यामुळे माझ्याकडे काही होऊ शकतं. हा बस बस चल. आता खळी कचरत आहे.
आता खरी कसरत, कारण मी कापतोय कांदा. आता कांदा कसा रडवेल ते बघा. कांदा कापतो मी, कांदा कापतो. हात थरथरतात का तुझे? अरे थांब जरा, तू निघत नाही. म्हणजे हात का थरथरताय तुम्ही? हा, एक्झाम देतोय का तो? शनिवार Past that. दे मी सोडून देऊ का? नको. असं पण आरामध्ये दे मी करून देऊ का, तर मी सगळं देईन घालून. 2 मिनिटं झाले, आमचा कांदाच सोलला जातोय. एक सँडविच बनवायला आपण ओव्हरऑल टाइम बघूया किती घेतलायस तू. हा, उभाच कापायचं ना. हा. साईड द्या मला जरा, लाईट येऊ दे प्लीज. काय नखरे आहेत स्वयंपाक करायसाठी. आणि जरा पातळ. बापरे, एवढा जाड. पातळ कर अजून. हा, व्हेरी गुड. माणूस बघून देतोय मी. झालं. थोडा जाड आहे हा. गाईज हा स्लाइस एवढा जाड स्लाइस हा, हे खाऊ शकतो. सँडविचला कोण खाता एवढा? अशी मी खाईन असं नुसतं नॉर्मल खाईन. हा 4 बस झाले ना तुला, का कांदा हे पण जर आहे? मी करून दिलं तर बोलेल. मला काही नाही प्रॉब्लेम आहे, मी काही खाऊ शकतो. ठीक आहे, चल आता पुढचं step. माती पण खाऊ शकतो मी. ते तर तू रोजच खातोस. नेक्स्ट स्टेप. आता नेक्स्ट स्टेप. वरचा ब्रेड नको घेऊ प्लीज, मला नाही आवडत तो. हा आहे बरेड. वरचा रेडच घेतला. हे साईडचे कट करायचे आहेत का? नाही, मला तिखट करायची गरज नाही पडत. पॅन काढ आता, पॅन. ये तो मेरा नया स्टाइल का चाकू. एवढा मोठा नाही. आवळा पॅन मोठा ठेव. नाही याचा, आवळा. आता तुला काय काय करायचं तुला माहितीये बरोबर. Yes. ह्याच्याने तुम्ही केलेले सँडविचेस भरपूर खाल्लेत, तर माहिती असलंच पाहिजे काय कॉन्टेंट होतं त्याच्यामध्ये, काय इन्ग्रेडियंट्स. ते का तू वेस्ट करतोय रे? अरे मग हे मी चाटून खाऊ का? ते ब्रेडला लाव ना त्याच्यावरचं. काही घालत. मस्त मेयोनीज स्प्रेड कर. आपल्याकडे सँडविच मसाला पण आहे, तो पण वापर. ब्रेड पण बरोबर. आपण यासाठी काय वापरतोय? हेल्मेन्स मेयोनीज. हॅलमन्स रिअल मेयोनीज. हॅलमन्स म्हणजे हॅलमन्स. एवढं भरभरून नाही लावायचे, दोन्ही साईडला. एक साईडला लावलं तरी इनफ आहे. उलटा कसं करतोय बट? अरे उलटं लागलं. आय एम सॉरी. आता बघीस. अरे म्हणजे माफ करू. सगळं करते. ठीक आहे. खेळता पण मी नाही. म्हटलं ना आय एम सॉरी, मुझे माफ करना, ओम साईराम. अच्छा, अभी नहीं. हे पण टाक मिक्स्ड अप, मला खूप आवडतं. सपनाचं ओके. स्नॅपिंग आहे का? सपना स्नॅपिंग आहे. स्नॅपिंगचं आहे ते. हा, थोडं थोडं टाक, जास्त पडेल. हा, स्लोली. हा हे बस. ते कुठलं गाणं होतं? नेटफ्लिक्स होती. स्लोली. बस. आणि तो सँडविच मसाला आहे बघ, तो आता लगेच नाही. थांब. हे सगळेच व्हेजिटेबल्स ठेवते याच्यावर, मग टाकायचे. चीज पहिले हे टाकणार ना, आणि त्याच्यावरती ठेव. हा, ते व्हेजिटेबल्सच्या वरती चीज. ते बसवायची कामं चालली आहे सगळी. कसं ते कसरत त्याच्यावर चालू आहे, कसं बसवू. मी ह्याच्या जागी असते तर मी फक्त तुम्ही मला हे करून देता, तुम्ही बनवलेलं असतं ना. हा, तू हुशार आहेस. करत काहीच नाहीस पण. हे काय आहे? बास एवढे. हे काय आहे? काकडी तुझं बनव. काकडीचा पॉट बनवलायस का काय? बरं. नको ठेव, काढून ठेव. एवढ्या एवढा बस. टोमॅटो पण काढ. बास, खूप टाकल्यास. ही एक काढ वरची, लेअरवर लेअर काकड्या काढ चढवल्यात. आता ते सँडविच मसाला टाका ती त्याच्यावरती व्हेजिटेबल्सवर. त्याला काही टेस्ट नसते ना, मीठ वगैरे काहीच नाही. हे
हा टाक. असं कसं टाकतोयस? असं असं कर. अरे मग ते ह्याला लागतं ना वरती. नाही लागत. काय लॉजिक आहे? स्लोली 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 स्लोली. बस बस बस. खारट करून टाकशील, त्यात मीठ असतं. बस बस. नाही पडत रे, फक्त ऍक्शन होती. आता सर्वात महत्वाचं काम आहे हे कसं ओपन करायचं. हा गिव्ह आय विल ओपन इट. मग तू बनवणारस हुशार. कांदा पण नाही येत साधं. पेशन्स. चल आपण जाऊन बसूया, तोपर्यंत तो काढेल. माय पेशन्स इज वेनिंग. इंटरेस्टिंग. ओवी चुकीचं बोलली. ओवीला काही येत नाही. आई 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 आजीला बोलवतेस काय? ते आपल्या बॉडी टेम्परेचर वरती वितळतं. हा काय? हो मग तोंडात टाकू का डायरेक्ट? तुला जे सांगितलंय ना तेवढंच कर. हे एक्सपर्ट कॉमेंटिंग कशाला अरे, करतो? ओव्हर स्मार्ट. ओव्हर स्मार्ट. दे, मी करून देते. पकड. थांब. दे, करते. दे. मी नाही क्रेडिट घेणार आहे तुझं. बाबा ओवी करते. कांदा खातो मी. पहिले बॉर्डर नाही करायचं असतं तसं. ओवी टाइम वेस्ट करू नको, दे इथे. शिट शिट. मला तुटलेलं नकोय, मला तुटलेलं चीज नकोय, मी नाही खाणार. यांच्यामुळे झालंय, माझ्यामुळे काहीच झालं ना, मी पहिलेच सांगतो. त्याच्यामुळे मला ब्लेम करण्यात येऊ नये. तो का आता नवीन घेतले हा. दुसरं, ते फ्रीज मध्ये ठेवून दे. एंगेजमेंटला बाकी सगळं फ्रीज मध्ये ठेवून दे. हा दे आता. थांब आता, ते सगळं मसाला द्या. मी टाकतो ना. गाईस पसारा बघा, हे बघा. हे नंतर साफ होणार नाहीये, हे मलाच करावं लागणार आहे. बटर टाकू ना. हा बटर टाक. मस्का मारतोय. मस्का ब्रेड. ओ शिट. ओ नो, सगळं व्हेजिटेबल्स बाहेर. जे तुम्हाला नको होतं ते बाहेर आले. ए टाक ते परत त्याच्यात. टाकू ना, थांब ना. आणि जरा तू गॅस आहे ना मीडियम ठेव, करपेल सगळं सँडविच. कमी कर, अजून अजून कमी कर. खाली 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 करायचंय थोडं. काय केलं ना, खाली खाली खाली. पाली पाली पाली. हे इकडनं असं टाक, घुसव हे व्हेजिटेबल्स. थांब ना, टाकतो मी. अरे थांब ना. बरोबर फ्लिप केलं त्याने, पण भाज्या टाक. नुसता भाज्या टाक, भाज्या टाक. हे तुझी भाजी खाल्ली. हे तुझी भाजी. मग तू काय रिकामा सँडविच देणार आहेस का मला? दादा. आज मला रिकामा सँडविच खायला घालतोय. बोललाय व्हेजिटेबल सँडविच, पण देतोय फक्त रिकामा. सगळ्या भाज्या ह्याने खाल्ल्या. याचं नाव रिकामा सँडविच आहे. बिर्याणी बनवली असतीस काय झाले? रिकामा बिर्याणी तू दिली असते खायला. ओवी तू एक नंबर प्रश्न विचारतेस. विचार परत प्रश्न मोठ्याने. की तू बिर्याणी बनवलं असतंस का? बोलतो तो. माझा बनवलं असते मी. तुम्हाला झोपायला सांगितलं असतं आणि बिर्याणी बनवली असते. मागवली असतेस. कळतं मला. एक्झॅक्टली. अरे होऊ दे, ते चीज मेल्ट पण नाही झाले अजून. अरे नाही झालंय. थांब 2 मिनिटं, इथं बटर टाकायचं मला परत. अरे बटर टाकायला काढायला थोडी ना लागतं, हे तसंच काय? टाकायचं असतं. हेड शेफ कोण आहे? कशी कामं चालली ती. तेच तर. हे चीज ना मेल्ट झालं पाहिजे चांगलं. हे होतच नाहीये. आणि ब्रेड काळा पडला तरी चालेल, पण चीज मेल्ट व्हायला पाहिजे. ब्रेड काळा नाही पडत, स्लो गॅस ठेव. कडक होतो, मस्त टोस्ट होतो ब्रेड. हा भाजलं भाजलं. अरे संसार संसार एसी लाव जरा ना. जसा तवा चुल्ल्या. आई तुझा घाम पण टपकतोय सँडविच मध्ये. शी, याने काय म्हटलं, चुल्ल्यावरती म्हटलं का? दुसरं काय म्हटलं? पडला ना. ह्याचा घाम पडला, मी खाणार नाही. तू सँडविच मध्ये पडलास नाही, इथं पडला. नक्की? इथं पडला, इथं पडला. थांबा. माय गुडनेस. त्याचा एवढा घाम तर मम्माला पण नाहीये, तेवढा आहे तो. ते सँडविच बनवण्यामध्ये एवढा घाम आलाय, खतरनाक. पलटी कर. पलटी फलटी नाही, पलटी. फलटी फलटी पलटी केला. फलटी 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 फलटी. लहानपणी आम्ही फलटी बॅट वापरतो. फलटी म्हणजे लाकडाची बॅट.
त्याला एक टॉपिक कुठलेही टॉपिक स्लिप ऑफ टंग झालं. हा बघितलं. झालं आता, झालंय. चल काढ, चल काय झालंय? कोणाला झालंय? जा लवकर पटकन धुवून घ्या, त्याचे झालंय त्याचे. घे आता ती प्लेट घे आणि त्याच्यावर ठेव. 1 तास झाला बनवतोय. अरे हा पलिता आहे, बघितलास का तो ओवी? बघितलायस का? ओवी कशावर उभी आहेस तू? ओवी स्टूलवर उभी आहे. चॅम बसलाय बाहेर. त्याला कट पण करायचं? मग अजून एक बनवणार आहेस का? यायला लागले का? ओवीला पण पाहिजे बोलली. ओवीसाठीच आहे. चॅलेंज तुला मी दिलंय आणि ओवीसाठी एक आहे. चॅलेंज काय होतं? बनवायचं. खायचं कोणी हे कोण डिसाईड करणार आहे? हेड शेफ. मी decide. हेड शेफ. हा चॉकू छोटा पडेल का कापायला? नाही, त्यानेच कापते मी नेहमी. शहाणपणा करतोय. ह्याला सगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या गोष्टी पाहिजेत. भाज्या कापायला वेगळा, सँडविच कापायला वेगळा. मदन चोपडा. कापू का तुला? असं पण करतो. अरे दे, सांगू तुला कसं कापायचं असतं ते? नाही. भाज्या सगळ्या बाहेर. सूड दुर्गे सूड. नाही सोडणार, काय करणार आहेस? बाबा नाही. अजून एक कट करायचं. मालक मालक झालक मालक कापून झालंय मालक. ठीक आहे, आता त्याला पण 2-2 पीस मध्ये कर. अरे ह्याला पण मग मी तुला नेहमी असं खायला येते, 4 पीस करून देते ना. खाऊ शकतो असं सोपं. गलगले 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 कापत आहेत गलगल्यांनी शी, आशी, काय? आहे. गलगले सत्याना. हा अरे इथे असा 2 साईडला हात ठेव आणि काप, म्हणजे ते भाज्या सगळ्या बाहेर नाहीत. असं कुठल्या साईडला? दोन्ही साईडने असं वरतून पकड, असं पकड आणि मध्ये काप. हा पण मग ह्याच्यात माझं पोट कापलं जाईल. कसं कापेल? असं काप ना. गलगले कापताय काय? हा हे बेटर कापलं गेले. भाज्या आल्याच आहेत हेच खाणार. साईडनी. हे बघा सगळ्या भाज्या त्या साईडनी आल्याच आहेत बाहेर. टावर बनलाय, टावर. ओय. काय करणार आहेस? गार्निश. गार्निशचा शॅम्पू वापरू का? गार्निशचा नसतो तो, गार्नियरचा असतो. ओके गार्नियर शॅम्पू वापरू का? तू का धुतोयस का प्लेट पण आता? प्लेट कशी? तीच प्लेट दे चालेल. मग सॉस दे थोडासा. हार्ट शेपचा द्यायचा. अरे नाहीतर मी खाणार नाही. या प्लेट मधनं त्या प्लेट मध्ये, त्या प्लेट मधनं या प्लेट मध्ये. स्वतः ट्रान्सफरिंग काम चालू आहे. खातो आणि स्वतःच खातो. एका प्लेट शी तो होते बघ, परत घाम टपकायला लागलाय. तो आधी पूस, तो आधी पूस तू. अरे तो त्याची पप्पी गेला म्हणून त्याला साईडला गेला. नशीब आता टपकलाच असता घाम. हे बघा स्वयंपाक करणं बरं भरपूर सोपं आहे. सँडविच लोकांना का आवडतात? याचं रिझन हेच असतं की त्यांना मीठ टाकायची गरज नाही म्हणत, आपोआप खातात सगळं. घाणेरडा. मी बाहेर सँडविच खात नाही, मी हेच खाते घरात बनवून. तो झालंय का फायनली? अरे 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 दमली ओवी, पण दमली ओवी. नका खायला लागली. सॉस याच्यावर टाकू? नाही साईडला दे. हार्ट शेपचा हवाय मला. ए चल निघ. त्यात सॉस टाक. हा बस. थोडा टाक, जास्त नकोय. बस ठीक आहे, फायनली रेडी आहे. आता आपण घे. चल अरे थांब, मी आहे. मी आहे काय? मी आहे. अरे मी आहे म्हणजे मी घेऊन जाणार. ए दे ना यार, हिला सांग ना. दे ओवी. त्रास द्यायला खूप आवडतं. तुला कळतं का, जे लोक जे कॉन्ट्रॅक्टवर असतात ना, लोकांना एवढं शांपण नाही करतात, काढून टाकेल कामावरून. काम तरी करायचंच का? ज्या जागेवरनं मी सुरुवात केली होती त्याच जागेवरती मी पुन्हा परत आलोय. देवेंद्र फडणवीस सांगा. आता मी पुन्हा बसणार आहे. येईन. आता मी मी बसणार. पुन्हा येईन. अरे तू का बसतोय? ते टेस्ट मला करायचे. उठ चल. अरे तू जो बनवतो तोच खातो. गुड. हा थांब ना मिनिटं, बसू दे फक्त जरा हवा खाऊन. गुड. हा मस्त आहे, सँडविच खाऊन बघूया आपण. अरे उठलो ना. चार दुरायला पाहिजे. बस म्हणून पण बोलत नाहीये. बसून खा, बघ टेस्ट करून बघ कसं उभं आहे. राहून खाल्लास तर सुद्धा सेमच लागणार आहे. बसून खाल्लास तर सुद्धा सेमच लागणार आहे. मीठ जास्त पडलंय माहिती आहे ना. मीठ कसलं पडलंय माहिती आहे ना? मीठ कसलं पडलंय?
ओवी हा मीठ कसलं पाहिजे छी बोलायला पण घाण वाटतंय. पण फ्रँकली स्पीकिंग चांगलं झालंय, टेस्टी झालंय एकदम. अंडर माय सुपरविजन. कोणी बनवलंय? मी. अंडर माय सुपरविजन चांगलं झालंय. काय पण कोणी बनवलं ओवी खरं सांग. मम्मा तर मला खायचं वाटतं. मी बनवलं मी माझ्याकडे गळ्यात बघा गळ्यात. नाही छान आहे. ओवी तू खाऊन बघ. अब मग चला हे काय केलंय यांना पण तर दाखव. ते सगळं बाहेर येत आहे. अरे यार कसं खाऊ मी. चांगला हे येतो अगं व्हेरी गुड. तर काही सँडविच खाल्लं मी आणि ओवीनी, छान होतं. म्हणजे प्रयत्न केल्यावरती सगळं शक्य आहे आणि प्रयत्न चांगले केले हितेशनी. तर तो आता चाललाय, नाव आता आला लगेच. ह्याच्याबद्दल काहीही बोलायला लागलं की लगेच येतो मागून, लगेच. म्हणजे त्याला पाहिजे फुटेज. तर गाईस तुम्हाला आजचा व्लॉग आणि आजचं चॅलेंज कसं वाटलं ते नक्की कळवा. आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.